SMS आला रे, पीक विमा बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात, पहा तारीख झाली जाहीर। शेतकरी समाजाच्या पिढ्यानपिढ्या शेतीवरच अवलंबून आहेत। शेतीच्या उत्पन्नावर त्यांचे संपूर्ण आयुष्य अवलंबून असते। मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार शेतकऱ्यांचे नुकसान होत असते। अशा वेळी पीक विमा योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देते। पीक विमा योजना शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकरी प्रत्येक हंगामासाठी विमा हप्ता भरतो। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला त्याची भरपाई मिळते। गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती। अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते। शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती। अशा वेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेकडे आशा बांधल्या होत्या। आता 2023च्या हंगामातील पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे। धाराशिव जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा झाली आहे। त्यांना SMS सुद्धा प्राप्त झालेले आहेत। मात्र अद्याप सर्व शेतकऱ्यांना पीक विमा प्राप्त झालेला नाही। काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर काहींना मिळाला आहे। याबाबत धाराशिव जिल्ह्याचे आमदार रणजितसिंह पाटील यांनी फेसबुकवर शेतकऱ्यांना कमेंट्स करण्यास सांगितले होते। अनेक शेतकऱ्यांनी या समस्येबाबत कमेंट्स केली आहेत। पीक विमा योजनेची अंमलबजावणी विमा कंपन्यांकडून केली जाते। या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान मोजून त्यांना योग्य भरपाई दिली पाहिजे। परंतु अनेकदा विमा कंपन्यांकडून या कामात दिरंगाई होते, त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळत नाही। शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेवर खूपच आशा बांधल्या आहेत। या योजनेमुळे त्यांचे आर्थिक नुकसान भरून निघेल अशी त्यांची अपेक्षा आहे। परंतु विमा कंपन्यांच्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे। शासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे। पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते, परंतु त्यासाठी विमा कंपन्यांनी पारदर्शक आणि न्यायपूर्ण वागणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांना योग्य वेळेत योग्य भरपाई मिळाली पाहिजे। याकरिता सरकारी यंत्रणांनी शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत। लाईव्ह महाराष्ट्र 9 भुदरगड।